त्या वस्तू मी वापरत असतो त्या कधीच खराब होऊन देत नाही. त्यात पप्पांनी मला सिमेंटची मालाची गुणी आणायला लावली होती, पण लक्षात नाही राहिल्यामुळे पप्पांना म्हणलं तुम्हीच घेऊन या आता. आणि त्यात पप्पांनी डायरेक्ट दोन्ही गोण्या एका वेळेस आणल्या. म्हणलं आता शॉकअप तर जाणार आहे, पण गोण्यामुळे सीटही खराब होणार. एका गारक्यात तर कधीच सगळे कामं झाले नाही, सारखे चक्र मारावं लागत गावामध्ये. दुपारी काम नसलं घरी कमी उद्योग लवत राहते. मग काय पप्पांनी दुरी बिरी लावून घेतली म्हणे आता आपण इंटरेस्ट सिमेंटाचा नवीन रॅम्प बनवून घेऊ, म्हणजे पहिला रॅम्प आहे जो फुटणार नाही गाड्या बिड्या जाऊन. पप्पा स्वतः सिमेंट बिमेंट कालवा बी लागले. मग मी काय थापी बिप्पी घेतली, म्हणलं मी चोपडायचं काम करतो, तुम्ही फक्त मालबिल बनवून द्या. मग पका सर आमला चिकन चोपडा करून टाकतो लेवलमध्ये. तरी मी भाई याला सांगत असतो गाडीवर जास्त शायनिंग मारित नको जाऊ चिखला पाण्याचं, पण ऐकत नाही. घेतली गाडी गुतून बसला आता डोक्याला हात लावून, म्हणजे आता पाणी बिनी मारायचं. त्याला म्हणलं पाणी काही मार नाही तर एवढं पाणी मारशील आणि खाली वावर वाहून जातील. कोब्याचं काम एक तर क्वालिटी झालंय, पण आता गव्हाणी बिवणी लवकर आल्या म्हणजे बरोबर लगेच गाई सोडता येतील. पाऊस येड्यावानी करेल कधी वाटलं नव्हतं, कधी उठतो कधी सुटतो. अचानक इतका जोरात पाऊस होतो, अचानक कडक ऊन पडतं. म्हणलं आता काय चाललंय. त्यात एक कोंबडं साडका आडू राहिलं. म्हणलं तू दिवस भरले काय. एक तास तर माझा ऑइलची बाटली सापडता गेला आणि त्यात बाटली भरली होती. म्हणलं आता पुसून बिसून घ्यावं काम चालू करावं. बाटली